मुंबई महानगरपालिकेमध्ये अजितदादांचे शोक प्रस्तावाच्या वेळी गोंधळ झालाय। भाजपचे नगरसेवक नवनाथ बन शोक प्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकाकडून गोंधळ घालण्यात आलाय। नवनाथ बन यांनी धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख करत असतानाच अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, बीएमसी मध्ये दादांच्या शोक प्रस्तावावेळी गोंधळ झालेला आहे, नेमकं काय घडलं या ठिकाणी? सभेवेळी अजितदादांचा शोक प्रस्ताव होता आणि नवनाथ बन जे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांनी शोक प्रस्ताव बोलत असताना अजित पवार यांचा 2019चा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केलेली होती त्यावर दादांनी आक्षेप घेतलेला होता। मात्र काही जण आजही अॅनाकोंडा बोलतात असं नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न देता भाष्य केलं। यावरच आक्षेप घेत ठाकरे गटाचे नगरसेवक रमाकांत रहाटे, हरिशास्त्री आणि इतर सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेतलेला आहे। नवनाथ बन हे शोक प्रस्तावावर न बोलता राजकीय टीका करत असल्याचा आक्षेप घेत या ठिकाणी भाषण थांबवण्यासाठी मागणी केलेली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ हा या ठिकाणी सभागृहात झालेला आहे आणि त्यामुळे भाजपचे नगरसेवक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक यावेळी आमने सामने आले आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ हा जाहीर सभेवेळी झालेला सध्या पाहायला मिळतो। नक्कीच, धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।